श्री शिवाय नमस्तुभ्यम। तर आज मी आली आहे कुबरेश्वर धाम इथं आणि कुबरेश्वर धामला येऊन मी कुबेर भंडारींचं पूजन, कंकर शंकराची पूजन कशी केली, इथला रुद्राक्ष मला कसा मिळाला, या सर्वाबद्दल आज आपण बोलणार आहोत। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। कुबरेश्वर धाम येण्याचं माझं स्वप्न होतं, आज ते पूर्ण झालं। कुबरेश्वर धामला येऊन मला खूपच छान वाटत आहे आणि कुबेर भंडारींच्या शिलाला स्पर्श करून एक सुकून मला मिळाला। तर सर्वात आधी मी कुबेर भंडारींचं पूजन करून घेतलं, त्याच्यानंतर कंकर शंकराची पूजा केली। तर कुबरेश्वर धामला मी आली होती श्रावण महिन्यात, त्यामुळे गर्दी खूपच आहे आणि श्रावण महिना असल्यामुळे रुद्राक्ष वितरण चालू होतं, त्यामुळे मला रुद्राक्ष मिळाला। तर चला आता पूजा करून घेऊया। तर सर्वात आधी मी जल चढवलं, तर ह्या जलमध्ये मी थोडं गंगाजल ही घातलं आहे। त्याच्यानंतर कुबेर भंडारींना विभूती लावली, गंध लावलं आणि कुबेर भंडारींना जी पुष्प प्रिय आहेत ती पुष्प मी घरूनच आणली आहेत, जसं अपराजिता फूल, पारिजातक फूल, पिवळ्या कनेरीची फुलं, आकड्याची फुलं, धतुरा, धतुरेची फुलं, शमीपत्र, बेलपत्र हे सर्व काही मी माझ्या घरूनच आणली आहेत। त्याच्यानंतर प्रसाद म्हणून मी थोडी फळं घेऊन आली होती, ती फळं ठेवली, धूपबत्ती अगरबत्ती लावली, महादेवांची आरती केली। त्याच्यानंतर 108 अक्षत चढवलं आणि 108 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप केला। अशा तऱ्हेने मी कुबरेश्वर धाम मध्ये कुबेर भंडारींचं पूजन, कंकर शंकराचे पूजन केले। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडत असला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। मित्रांनो, शिवमहापुराण श्रवण केल्यानं किंवा शिवलिंगावर 1 लोटा जल चढवल्यानं आपल्या आयुष्यात काही बदल घडू शकतो, या गोष्टीवर माझा थोडाही विश्वास नव्हता, पण जेव्हापासून पूज्य पंडित प्रदीपजी मिश्राजींची शिवमहापुराण कथा श्रवण करत आहे ना, तेव्हापासून पूर्ण आयुष्य बदलून गेले आहे। खूप सुंदर सुंदर अनुभव येत आहेत। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा। भेटूया अजून एक नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना श्री शिवाय नमस्तुभ्यम।